है महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय राम महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय राम महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. कोरस आदरणीय आदरणीय मेस्त्री यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच लक्षदीप परब यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आदरणीय वैभव विलास नवले यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कसा म्हटलं बुवा माझ्यापेक्षा मोठे आहेत म्हणून त्याचं म्हटलं मान ठेवूया म्हणून पहिला आधी काय बोललंय नाही, पण बुवांना वाटलं मी भियालोय. तसा बुवा नाही हा. तुमचं मान ठेवूसाठी मी बोलले नाही होते. आधी बुवा सांगतात काय एवढं बारीव केलंय तेवढं बारीव केलंय. मला तुमचा एवढी 11 वर्ष जर ते सोबत होत तर तुम्ही बारीव करशाल नाही तर काय. कारण जिगू काका म्हणजे ग्रेट. त्यांचं वाजप म्हणजे भारी. बरेच बारीव मी बघलंय तुमच्या अंगणात ते का. म्हणजे त्यांचं म्हणजे कसं नादपुळा आणि गणपतीपुळा याचा नाही तो. बराच काय बोलले, बरीच माझी घाण काढलाय न करता. नक्कीच बुवा बोलणार जसं जमात तसं बोलणार. आणि काय पोटांना काय ना काय सांगतात. जरा माका म्हणतं पोटांना तुझा पोट किती मोठा आणि आपण बुतूर ओढून घेतो. बरोबर ना बुवा. असाच करतात ना काय हो. माका सांगतात तुझा पोट किती मोठा आणि आपण पोट बुतूर ओढतो. आता काय बोलणार तुमचा. पायाची झेरॉक्स काढून द्या. काहीतरी ह्याच्यावर लावूया तिट्या आणि पुजूया. बरं आणखी काहीतरी सासू सुनेचा सांगला नाही. आता झाला एकदा असाच. मुंबईतून सुनबाई इलेली होती म्हणून सासूला सांगला बाय सकाळी जा आणि गोट्यातनं म्हशीचा दूध काढ. काय सांगला जा आणि गोट्यातनं म्हशीचा दूध काढ. सुनबाई गेली आणि ते बाजू बसून राहिली. बरोच वेळ झाला म्हणून सासूबाई बघू गेली. सुनबाई किती नाही गेली. सुनबाई ते बसलेली मोबाईल बघी.
म्हणून सासूबाईने विचारलं, सुनबाई काय झाला, बसलं की त्या दूध काढायचं ना? तर सुनबाई सांगता, नाही अजून मस कोलगेट लावता, रवंत करी ना फेशी लिहिली तोंडा, अजून म्हणता मस्त कोलगेट लावतात. अशी मुंबईच्यांची गत असतात. त्यांका दूध देता भैया, तो भैया यांच्यासारखंच दिसतात. तो ह्या बघलास की बाटलेतलो गंगाराम जमता ना, राग नाही ना, खोटा बोलतास. यमन प्रार्थनिक यमन भजनाक भूप आणि रूपावली जोग म्हटला तरी राग नाही म्हणतो. आमची बारी बघण्यासाठी मुंबईवर नाही लोक. कल जसा 12 वाजता त्या समाजला बारी आहे, सकाळीच गुलाबी हजर झाला. बुवा ते बुद्धिराज करबे आणि हे तेली बुवा, पेंढरी गावातले बुवा. आमची पहिली बारी, आमची दोघांची एकत्र झाली, दोघांची ही पहिली बारीच होती आणि दुसरी पण बारी दोघांची एकत्रच झाली. त्यांची तिसरी चौथी होती आणि माझी दुसरी बारी. तसा बुवा बरेच काय बोलले होत. नवरात्रीचा बराच काय सांगितलं नाही, बराच काय नाही काय महिलांचं सांगायला नाही. आणि माका सांगतात काय, तुझ्यात हिंमत असा, जर दुर्वास बुवांचं चेलो असशील तर वहीत बघून बोलू नको. तुमचं काय घेऊन खाल्लं, तुमचं ऐको. तुमचा कसा झाला माहिता, तुम्ही पडलाच डोक्यात आणि बाम चोळताच ढोपरा. बुवा एखादा शब्द तुमच्या वयामानानुसार अधिक जाईल तर माफ करा, थोडा भान राखूचा लागता. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग, तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. मागून बरेच पैसे जमावला मी, माझ्या मामा बनवला. माणूस साधू नाही. आणखी गजरात बघा, तुमचे किशे नाही खाली केला मी. आमचे मामा संतोषजी नवले यांच्याकडून 100 रुपयाचा आशीर्वाद रूपी 100 रुपयाचा बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मागून घ्यायचा नाही लागत बुवा, आमच्या कलागुणांची वाहवा करू आपणच ते बक्षीस देतो आणि तुमका मागून घ्यायचा लागतं. म्हणजे तुम्ही समजा तुमची 11 वर्ष मोठी की माझी 7 वर्ष मोठी. दीपाली दीपक नवले यांच्याकडून आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक आलं. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्वामीनाथ परब यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघलास ही करामत कसली आहे माहिती,
या सदऱ्याची पिवळं सदर पहिलं पिवळं होतं आता केशरी झालं धुवून घेऊ थांबले आवाज जायत नाही ते काय ऐकू जायत नाही. तुमचं काम भारी आहे बिना लिवल्याशिवाय तुम्ही जे बोलता भारी आमका नाही जमत आमका लिहून घेऊचं लागतं. तुम्ही मोठे हे असना पंडित ते ह्याच्यातले एक पाठी येत नाही एकदा ऐकला नाही की पाठ बघला एवढी पण मोठी पदवी देऊ नको नाही तर माझ्या उरावर बसतील. तसे बुवांचे बरेच बारीव झालेले होताकडे मी पण होतोय बुवांच्या विरोधात होते. संदेशजी नाईक गुरे त्यांच्या मंडळीत मी होतोय बघलास की मला तसं नजर तुमची चांगली आहे जसं मी इथं उघडी कवाट घालली तशीच तुमची नजर आहे. झाला कसा जरा पेटी पुढे ठेवला पांट्याक होत नाही पांट्याक नवरात्रीचा बराच काय सांगला नाही स्त्रियांचा बराच काय सांगला नाही आणि मग म्हणतात ते चपात्या लाटतात पोळत पाट आणि म्हणतात खाणाऱ्यांचा होऊन दे तळपाट. तुमका असं म्हणता तुमची जी बायको हा आमची वहिनी आहे ती तुमका असं म्हणता की काय तुमचा होऊन दे तळपाट. आयता जर ऐकला नसला ना तर ताच पोळपाट तुमचे फेकून मारे जमता की असं मी मध्ये मध्ये विचारित राहाय ना वयच म्हणायचा नाही म्हणायचा ना नाही म्हटल्यावर पैसे कट. अजिंक्य तोरसकर यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा तुम्ही सगळा सांगलास माझा अगदी सगळा सांगलास पण जी देवी उभी केलेली आहे त्याच्या मागे जो देखावा त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी बोलो खावा होतास. तुम्ही सिनियर म्हटल्यावर तुम्ही बोलो खावा होतास अशी आमची अपेक्षा होती पण तुम्ही ना तेवढा तुमका दिसणार नाही तर कोंबडी कवाट घालता ता बरोबर दिसता. बरं मी कॉलेजात होतोय तेव्हा तुम्ही काय होतास वैभव कोंबड्याची राखण करीत होतास की अंड्यात टपलेले होतास. बघा देवीच्या मागे जो देखावा वारी उभी केलेली आहे वारी म्हणजे साधी गोष्ट नाही. संतांनी जी वर्णन केलेली तीर्थात 336 आणि 336 तीर्थांची तीर्थयात्रा करण्याचा पुण्य आणि एका वारीचा पुण्य ह्या सेम असतात. जर तुम्ही 336 तीर्था करण्याच्या ऐवजी एक वारी केलास तर तुमका तेवढाच पुण्य लागत अशी ती वारी आहे पण तेवढा बुवांका दिसत नाही. बराच काय म्हणजे गौरव पंचाळात एवढा भारी ठरलेली मग गोंडूसावर दिले कशा तुम्ही हाच मोठे नाही आमका माहिती आहे तर तोंडात बोलून दाखवू कशा भावा. हा आणखी काय म्हणा गणपतीत म्हणता मी भरपूर बारीव केलंय तू काय झोपून होतस कामरून घेऊ बुवा मी पण भजना करीत होतोय पण तुम्ही कसे गाजलेले बुवा माका वाटत जो मोठा पाळेकरवाडी तो पट्टो आहे ना त्याच्यात बुवांचीच भजना भरपूर चालतात. आमका माहिती आहे तुम्ही किती गाजलेले आहात त्याच्यामुळे आम्ही म्हटलंय तर तुमका काय त्याच्यात चुकीच काढूची होती काय एखाद्या चांगला म्हटलेलं पण काय यावं काय करणार मोठाचे वाघ असणार वाघाचे पट्टे काय घरी ठेवून येईल की
विसरला. त्या अंगातला होता त्यांचा वाघाचा. हय वाघ हाच, पण ते नका बिका काढून घेते तर बघा, सोलून टाकते. बघा बुवा नवीन आहोत त्याच्यामुळे आमका ही अशी वही बी घेऊचा लागतात. आता त्याच्यात पण तुमका त्रास होत असा तर काय करणार. बघा नवरात्रीत बुवानी चांगला सांगला नाही की नवरात्रीत दुर्गा देवी महिषासूर मर्दिनी ही 9 दिवस लढत होती. नवरात्रीत देवी 9 दिवस लढत होती, पण तिका टाइम नाही होतो की 9 दिवस 9 तऱ्हेचे साडी घेऊन यायचं आहे. पण आता ती फॅशन झाली आहे. पोरी नुसते धेट करतात, माका साडी हवी म्हणजे हवीच आणि गरबा खेळून जाऊचो. तर ते 9 दिवस जर आपण गरबा खेळतो, पण ही संस्कृती आपली नाही आहे. त्या देवीक 9 दिवस युद्ध करण्याच्या मागे 9 दिवस गरबा करणे किंवा 9 दिवस 9 रंगांची साडी नेसणे याच्यासाठी टाइम नाही होतो. तर तुम्ही समजून घ्या कवास. आपल्या बापाक माका साडी हवीच म्हणून सांगण्यापेक्षा त्या बापाकडे बघा, त्या बापाची बनियान जी असतात ती फाटकी असतात, ती एक वेळ घेऊन देवा. बापासाठी एक नवीन शर्ट घेऊन देवा. जरा टाळीओ तरी मारा. टाळीओ अपेक्षित होते होय. आता म्हणते टाळीओ मागून घेतलंस. बघा तुमचं टाळीओ तीच आमची दोन्ही बुवांची जायदाद आहे. त्याच्यामुळे तुमच्या प्रतिसादाची आणि टाळींची आमका गरज आहे. पैसो काय बुवांका नाही दिलास तरी चालत, माका देतास, पण बुवांका नाही दिलास तरी चालत नाही. बुवांका पण देवा आणि टाळ्यांचा प्रतिसाद पण देवा. तर तुम्ही जसे प्रतिसाद देणार तसं मी बोलू शकतो. तुमचं प्रतिसादच नाही लो तर जरा कठीण जातं मला. लहानपणी होते माझे मन ही आजार, बालपणी होते माझे मन ही आजार, तरुणपणी संसारात गेले सर्व गेले आपण येतात कागदी महान, आणखी काहीतरी म्हाळवसाचा काहीतरी सांगला. म्हाळवसा जाम दाबून खाल्ला मी, त्याच्यामुळे आता गळ्यापर्यंत गेला. माझ्याकडे काहीतरी सांगला नाही. गणपतीचे मोदक त्यांच्या म्हाळवस शापत थंड काढ. बघा एक पांचाळगुवांचा श्लोक आहे, श्लोक म्हणून दाखवतो. सासा म्हणतात चव लागे मज इडली सांबाराची, रे म्हणता कडक रे वडी,
गावी चौपाटीचे गग म्हणता गरम चिवडा लक्ष्मीबाईचा मामा म्हणता मसाला डोसा खावा उडपीचा पप्पा म्हणता कडक पापडी वरळीला मिळते धाधा म्हणता दही वड्याला लज्जत कशी येते नीनी म्हणता निमक घालून कढईत घुसळावे आणि सारे गम पदनीचा सार करून या बुवासी पाजावे बघा तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदाभेद काम सांडोनी याचा अर्थ असा आहे की सेवा करा ही नामाची सेवा करा भगवंताची त्या मूर्तीची मूर्तीरूप असलेल्या देवाची सेवा करण्यापेक्षा नामाची सेवा करा बघा एका दगडाला अबीर फासला अबीर लावला तर त्या दगडाचा विठोबा होतो त्याच दगडाला जर शेंदूर फासला तर त्या दगडाचा हनुमंत होतो जर दगडाला रंग लावल्याने दगडाचा देव होत असेल तर या माणसाच्या मनाला जर पांडुरंगाचा ध्यास लागला तर निश्चितच माणसाचाही देव होईल माणसाचाही देव होईल असं जर जागे राहा नका सॉरी आता बघा बुवांच्या माहितीसाठी सांगतोय कॉलेज सोडून मला लय टाइम झालो त्याच्यामुळे कॉलेजात हय असं काय बोलत राहू नको मग मला परत जायचं वाटतं बुवा खास नवरात्रीसाठी नवरात्रीच्या पहिल्या जी तिथी असतात त्या तिथीच्या याच्यावरती एक गजर बांधलाय सारखा तुमच्यासारखं सांगणार नाही मी ह्या केलंय मी स्वतः वगैरे बांधलंय आता तुमका कळात अश्विनी शुद्ध प्रतिपदेला अश्विनी शुद्ध प्रतिपदेला भक्तांचा जमला मेळा जमला मेळा अश्विनी शुद्ध प्रतिपदेला भक्तांचा जमला नवरात्रीतले जे पहिलो दिवस असतात त्या दिवसाची ही तिथी अश्विनी शुद्ध प्रतिपदा आणि त्या प्रतिपदेचा हे घेऊन गजर बांधणी केलेली आहे जर नक्कीच तुमचं चांगलं वाटलं तर टाळ्यांनी प्रतिसाद द्यावा पुढे जी मातेची जी 51 शक्तिपीठा त्याच्यापैकी 3.5 शक्तिपीठा ही आपल्या महाराष्ट्रात आणि त्या शक्तिपीठांवर एक एक चरण रचण्याचा प्रयत्न केलाय
अश्विनी शुद्ध प्रतिपदेला भक्तांचा जमला मेळा. आज करू तिचा जागर, आज करू तिचा जागर, टाळ मृदुंग घेऊन आली. तुळजापुरी वसली आई तुळजा भवानी. अनुभूतीची मदत केली पुरदैत्या मागणी. अनुभूतीची मदत केली पुरदैत्या मागणी. बघा, अनुभूती माता ही तपस्वी होती. तिचे पती अंत पावल्याने ती तपश्चर्या करून बसली होती. पण झाला काय, एक कुकुर नावाचा राक्षस, तो साधारण गोल चेहऱ्याचो पांढऱ्या शर्टाचो कुकुर नावाचा राक्षस अनुभूती मातेक त्रास देण्यासाठी इलो. आणि त्या अनुभूती मातेन आई तुळजाभवानी हाक मारला. तुळजाभवानी अवतार घेऊन त्या कुकुर दैत्यापासून अनुभूतीची सुटका केला. ह्या बुवा सांगणार नाही. अनुभूतीची मदत केली कुकुर दैत्यामागणी. स्वराज्य स्थापनेसाठी दिली शिवबांना स्मृती. भवानी तलवार हाती देऊनी स्वराज्याची स्वरूपती. ज्या देवी शिवाजी महाराजांच्या हाती भवानी तलवार दिली तीच ही तुळजादेवी. आणि तीच या महाराष्ट्राची कुलदेवी. महाराष्ट्रातील अनेक घराण्यांची ही कुलदेवी आहे. महाराष्ट्राची कुलदेवी, महाराष्ट्राची कुलदेवी तू. वरी कुळांचा उद्धार, वरी कुळांचा उद्धार. टाळ मृदुंग घेऊन आली.
तिसरं पीठ आहे ते आहे रेणुका माता, माहूरगडची रेणुका माता. बरोबर की नाही बुवा? माहूरगडची रेणुका माता, परशुरामांची आई. ज्या परशुरामांनी हा कोकण निर्माण केला त्यांची ही आई. सहस्त्र अर्जुनाने कामधेनूसाठी त्यांच्या आईवर, त्यांच्या बाबांवरती तलवारीने अनेक वार केले आणि त्याच्यात जमदग्नी हे मृत्यू पावले. आणि तेव्हा एक प्रथा होती की सती जायचं, परंतु परशुरामाच्या आग्रह असतो रेणुका माता सती न जाता माहूरगडावर थांबले. आणि माहूरगडावर दत्त महाराजांनी परशुरामांना सांगले की तू जोपर्यंत मागे वळून बघत नाही तोपर्यंत तुझी आई ही जमिनीतनं वरती येईल. ज्या क्षणी तू मागे वळून बघशील त्या क्षणी ती तशीच थांबत. आणि जेव्हा मानेपर्यंत देवी वरती येईल, जमिनीतनं वरती येईल, आणि तेवढ्यातच उत्सुकता म्हणून परशुरामांनी मागे वळून बघला नाही आणि ती फक्त मूर्ती जी हा ती फक्त मानेपर्यंतच आहे. जमदग्नींची भार्या भक्ताच्या केधावली, दत्त प्रभू ही आहे साक्षीला, दत्त प्रभू ही आहे साक्षीला. त्या माहूरगडावर, त्या माहूरगडावर काळ मृदुंग घेऊन अर्धपीठाचा मान मिळाला वनीची तू माऊली, अर्धपीठाचा मान मिळाला वनीची तू माऊली. महिषासुरादी वसुरांना केली पळता भुई तू थोडी, सप्तशृंगी नाव तुझे सिंधूर चर्चित मूर्ती. अठरा हात तुझसी आई भक्ता धावसी, हात जोडून विनवी संकेता, हात जोडून विनवी संकेता. कृपा हो आम्हावर, कृपा हो आम्हावर, काळ मृदुंग घेऊन आज करू तिचा जागर, काळ मृदुंग घेऊन हाती. कैलासवासी सुप्रसिद्ध बुवा काशीराम नवले, काशीराम सखाराम नवले माझे आजोबा, त्यांच्या स्मरणार्थ दिनेश नवले यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मंथन नवले यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
संतोषजी दबडे यांच्याकडून 200 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. उधो बोला उधो, आई अंबाबाईचा उधो. रंग देवते माते तुझा